कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थिती विश्लेषण, सुधारणा आणि अंतर्मुखतेकडे नेणारी आहे. बुध हा तुमचा राशीस्वामी, त्याचा प्रभाव खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात बुध अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमची विचारशक्ती, नियोजन क्षमता आणि निरीक्षण कौशल्य अधिक तीव्र होईल. सूर्य मीन राशीत असल्यामुळे अचानक बदल किंवा निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मंगळामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होईल, घाई गडबड होऊ शकते, पण गुरुची कृपा तुमच्यावर संतुलन राखून ठेवेल. पारंपरिकदृष्ट्या हा काळ सुखात सुधारण्याचा आणि नव्याने उभारणी करण्याचा आहे. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा मेहनतीचा आणि परिणामकारक असून तुमच्या कामातील बारकावे वरिष्ठांच्या लक्षात येतील आणि त्यामुळे ते तुमचं कौतुक करतील. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमचा अनुभव वाढेल. मात्र अतिविचार करण्यामुळे निर्णय उशिरा घेऊ नका. निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारचा डिले करू नका. सहकाऱ्यांशी योग्य समन्वय साधा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजन आणि सुधारणा करण्याचा असून सध्याच्या कामात सुधारणा केल्यास फायदा होईल. नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करा. ग्राहकांशी संवाद सुधारण्यास आवश्यक असून त्यामुळे व्यवसायात वृद्धी होईल. भागीदारीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता आणि मेहनतीचा असून कठीण विषय समजून घेण्याची तुमची क्षमता ह्या आठवड्यात वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश नक्की मिळवाल. मात्र अतिताण घेऊ नका. रोज किमान ध्यान व योगा करा. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संयम आवश्यक असून जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता राहील, पण भावना स्पष्टपणे व्यक्त करणं गरजेचे आहे. अविवाहित लोकांसाठी ओळखी वाढतील, पण निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम असणार असून उत्पन्न ठीक राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो, तेव्हा आहारावर नियंत्रण ठेवा. मसालेदार पदार्थांचं सेवन करू नका. बाहेरील अन्न शक्यतो टाळा. मानसिक ताण टाळण्यासाठी योग व ध्यान करा आणि तुमची दिनचर्या नियमितता त्याच्यामध्ये ठेवा. त्यामुळे तुमचा नक्कीच आरोग्यदृष्ट्या फायदा होईल. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व तपकिरी. शुभ वार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 22, 24 व 26 मार्च. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात बुधवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यात थोडी हळद म्हणजे 1 चमचाभर हळद आणि 7 मुगडाळीचे दाणे बांधून ते आपल्या अभ्यासाच्या किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा. आठवड्याच्या शेवटी ते कापड वाहत्या पाण्यात विसर्जित करा. त्यामुळे बुधग्रह अनुकूल होऊन तुमची बुद्धिमत्ता वाढीस लागेल, निर्णय क्षमता सुधारेल आणि कामातील अडथळे दूर होतील.